जेएनडब्ल्यू संघाकडून दुसरं षटक घेऊन या ठिकाणी बाबर पुढचा चेंडू खूप सुंदर असा फटका आणि या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. पुढचा चेंडू करतोय खेळाडू. साठी मैदानावरती हजर राहायचंय. आमच्या या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण सोय करून जायचे दोन्ही टीमची. या स्पर्धेमध्ये आता ज्या ठिकाणी आता सामना जेएनडब्ल्यू विरुद्ध बाबू इलेव्हन या दोन्ही संघादरम्यान खेळवला जाईल. आमचे प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट नितीश त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर दिलीप मुरंडा मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी फोटो सेशन केलं जात आहे. भांडत उचलू नको तुषार. आता खेळवला जाणारा सामना बाबू इलेव्हन विरुद्ध जेएनडब्ल्यू या दोन संघादरम्यान खेळवला जाईल. हार्दिक हार्दिक स्वागत या मान्यवरांच्या आपल्याला दिली जाते याची नोंद घ्यायची आहे. त्यांच्या हस्ते मुंबई महिला काँग्रेसतर्फे ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या प्रीती चोक्सी आणि निखिल युवा काँग्रेसचे आमचे निखिल यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि इथे सकाळपासून खेळणाऱ्या सगळ्या खेळपट्टूंना सुद्धा माझे खूप खूप अभिनंदन. खेळाच्या क्षेत्रामध्ये हे असेच जेव्हा टुर्नामेंट ऑर्गनाईज होतात त्याच्यातूनच उभरून निखरून येणारा प्रत्येक खेळाडू हा भारतासाठी एक दिवस खेळेल ह्याची अपेक्षा आम्ही ठेवतो. आणि या हिशोबाने जेव्हा आपले जे खेळपट्टू एकत्रित होतात ह्या मॅचेसमध्ये खेळतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो की आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म भेटत आहे आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी. I want to thank in a very special way Preeti, fantastic job on behalf of Mumbai Mahila Congress कि आपने इतने अच्छे क्रिकेट टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया. आपको ढेर सारी शुभकामनाएं. आपके सारी टीम को यहाँ पे हमारे अंपायर्स हैं, ऑर्गेनाइजर्स हैं, आप सभी को मेरी तरफ से मुंबई महिला कांग्रेस की तरफ से वर्षाताई गायकवाड़ हमारी मुंबई की अध्यक्षा है उनकी तरफ से आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.